नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांचा शोध घेत असतो. तसेच या मंदिरांची इतिहास, अध्यात्म, स्थापत्य व शिल्पकलेच्या दृष्टीने ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपली शोधयात्रा आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असणाऱ्या वांबुरी येथे. नगर जिल्ह्यातील वांबुरी हे शेतीप्रधान गाव. वांबुरी म्हणजे प्राचीन काळातील वाल्मिकीपुरी हे जुने नाव. वांबुरी येथे ऋषी वाल्मिकींनी वामतीर्थावर रामायण लिहिल्याची आख्यायिका आहे. गर्भगिरीच्या डोंगर रांगातून मांजरसुंबा आणि रामेश्वर यांच्या बरोबर मधून वांबुरी घाटातून खाली उतरले की वांबुरी गावात जाऊन पोहोचले. वांबुरी हे गाव राहुरी या तालुक्याच्या ठिकाणाहून 17 किलोमीटर अंतरावर असून नगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. गावात गेल्यानंतर निजामशाही राजवटीच्या पाऊलखुणा जपणारा मांजरसुंबागड आपले लक्ष वेधून घेतो. गावात प्रवेश करण्यापूर्वी गावाबाहेर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली वाल्मिकी तीर्थ नावाची मोठी पुष्करणी व जवळ पडझड झालेले यादवकालीन शिवमंदिर आपल्याला पाहता येते. मागील व्हिडिओत आपण या ठिकाणी भेट दिली असून त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वांबुरी गावापासून अगदी काही अंतरावर खोलेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आपल्या दृष्टीस पडते. खोलेश्वर महादेवाचे मंदिर यादवकालीन असून मंदिराला रंगरंगोटी केल्यामुळे मंदिराच्या मूळ सौंदर्याला मात्र बाधा निर्माण झाली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचा कळस नव्याने बांधण्यात आला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून मंदिराच्या पश्चिम दिशेला देखील प्रवेशद्वार आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची पूर्वाभिमुख संरचना आपल्या नजरेस पडते. मंदिराच्या बाह्य भिंतीवरील देवकोष्टकात चामुंडा, कालभैरव व नृत्यमग्न शिवाची सुरेख शिल्पे असून शिल्पांची कालमानामुळे बरीच झीज झालेली दिसून येते. मंदिरासमोर नंदी महाराज आहेत. मंदिराच्या सभामंडपाची द्वारशाखा देखील काही प्रमाणात शिल्पांनी सजलेली असून ही दुर्मिळ बाब म्हणावी लागेल. मंदिराचा सभामंडप 4 स्तंभांवर उभा असून स्तंभावर कुठलेही शिल्पांकन आपल्या नजरेस पडत नाही. मंदिर स्थापत्यातील सर्वात सुंदर घटक म्हणजे मंदिराची द्वारशाखा असे म्हटले जाते. खोलेश्वर मंदिरात आपल्याला याचा प्रत्यय येतो. गर्भगृहाची द्वारशाखा असंख्य शिल्पांनी सजलेली आहे. यात गजव्यात, सिंहव्यात, गंधर्व, नृत्यांगणा, वादिका, द्वारपाल, द्वारपालिका, गंगा, यमुना यासारखी शिल्पांकने आहेत. तसेच ललाटबिंबावर श्री गणेश शिल्प आहे. हे प्रवेशद्वार 4 शाखीय असून नंदिनी प्रकारातील हे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात दक्षिणोत्तर असे शिवलिंग आपल्या नजरेस पडते. मंदिर परिसरात आपल्याला काही विरगळ व इतर भग्नावशेष नजरेस पडतात. खोलेश्वर मंदिर व वाल्मिकी तीर्था शेजारी असलेले प्राचीन शिव मंदिर पाहता वांबुरी गाव 12व्या शतकापासून असावे असे वाटते. इतिहास आज जरी उपलब्ध नसला तरी शिवपूर्व काळातील इतिहासाचे काही धागे वांबुरी गावापर्यंत पोहोचतात. शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे 8 गावांची पाटीलकी होती. मालोजी राजे व विठोजी राजे ही त्यांची 2 मुले. यातील मालोजींना पुणे व सुपे जहागिरी मिळाली, तर विठोजी भोसलेंना मिळालेल्या 8 गावांमध्ये वांबुरी गावाचा उल्लेख येतो. मुंगी, पैठण, हेरडी, बेर्डी, चिंती, वेरूळ, वांबुरी व वावी इथे 8 गावांची नावे होती. विठोजींनी आपल्या मुलांना ही गावे दिल्याचे वाचण्यात येते, पण त्यापुढील इतिहास मात्र उपलब्ध नाही. वांबुरी गावात असलेले वाल्मिकी तीर्थ अहिल्याबाई होळकरांनी बांधल्याचे सांगितले जाते. एकदा वाट वाकडी करून हा सर्व परिसर पाहावा असं हे ठिकाण आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. पुढील व्हिडिओ सोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.